G11 आणि मोरवा या दोन संघांचा दरम्यानचा 3 षटकांचा सामना आहे. ही इज द सेकंड राऊंड. हां दोन्ही संघाला विनंती आहे, चला वेळ वाया घालवू नका. सामने अजूनही आपल्याला भरपूर खेळवायचे आहेत, जे आपल्याला व्यवस्थित या सूर्यप्रकाशामध्ये जो आहे त्या प्रकाशातच आपल्याला ही मालिका पूर्ण करायची आहे. चलो सामना चालू होतोय. नाव इज अ क्वार्टर फायनल. यानंतरचा सामना असेल जय चंडिका स्पोर्ट्स विरुद्ध हर्ष 11 या दोन संघादरम्यानचा असेल. दोन्ही संघांनी तयारीमध्ये राहायचं आहे. पहिला चेंडू निर्धाव संपते, धावसंख्येमध्ये भर नाही आहे. विशाल समोर जात आहेत फलंदाज त्यांना गणेश आणि अर्जुन. चेंडू दॅट्स अ गुड बॉल. बिलकुल अप्रतिम चेंडू आहे. उसळल्यानंतर थोडं सरळ जातोय. ऑफ स्टंपवरती पडल्यानंतर स्क्वेअर लेग कंपार्टमेंट तुमच्या डोक्याच्या लेवलनं बरोबर गेलेला आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही आहे. त्यावेळेला चेंडू डाव्या टीवरचा आहे. पंच बघतायत. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत येतोय वाईडचा इशारा आहे आणि या वाईडमुळे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2. षटक चाललेलं आहे मैदानामध्ये पहिलं. विशाल तू सामोरे जात आहेत अर्जुन. ओ दॅट्स अ गुड बॉल. मागच्या सामन्यामध्ये अर्जुनला खेळी करता आलेली नव्हती पाहिजे तशी. आता या सामन्यात बघायचं काय करतोय अर्जुन, कारण G11 म्हणून संघ त्यांच्या समोर आहे. अर्थात संघाचं नाव आणि मोरवा हा संघ आहे. त्यावेळेला अपील होते, कलकस अपील, ज्यामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास बिलकुल नाही. पण या ठिकाणी जर बघितलं तर पायचेतसाठी फलंदाज बाद नाहीच आहेत. त्यामुळे एक धाव मिळते लेग बायच्या रूपानं आणि एका धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3. धावसंख्या झालेली आहे 3. 3 विदाउट लॉस. विशाल नाव इज द बॉलर. यावेळेला कदाचित झेलमध्ये नाही आहे, मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. वेट फॉर द अंपायर सिग्नल. इज द बाउंड्री. वेलकम बाउंड्री.
काल हार्दिकच्या बॅटमधून गेला चौकार, तसं झालं शेवटच्या षटकात. धावसंख्या झालेली आहे 7 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. फोर पुरी होती. त्यावेळेला पुन्हा वाईडचा इशारा आहे. धावसंख्या झालेल्या 8. जतीन अर्जुनचे हात जास्त दुखायला लागलेले असतील आज वाईड देऊन, कारण 3 षटकांचा सामना आतापर्यंत ऑलरेडी 2 वाईड आलेले आहेत. म्हणजे हे षटक संपून दुसरं चालू झालेलं असं म्हणायला हरकत नाही आहे. हो, दॅट्स अ गुड शॉट. चेंडू जातोय सीमा पार. धावसंख्या झालेली आहे 14. धन्यवाद राजू पंडित. धन्यवाद मावली ग्रुप. नक्कीच जबरदस्त सुरुवात झालेली आहे. चांगली धावसंख्या मांडली जाते या क्रिकेटच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 14. चांगली गोलंदाजी सुरुवात केली होती विशाल यांनी. त्याच्यानंतर वाईट पडल्यानंतर थोडं कमबॅक केलं जीत 11 संघाने आणि 14 धावा फलकावर बिनबाद. अर्जुन आडे आणि गणेश ढेंडे. स्लो चेंडू हाताळला होता. बघायचं इथे काय होतं आणि इथे चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. मिळतील 6 धावा अर्जुन आडे आणि जीत 11 संघाला. पहिला चेंडू षटकार. नक्कीच हा चेंडू काय असेल पंचांच्या दृष्टिकोनात. हाईटचा वाईड आहे. चेंडू जास्त उचली घेतो. वेग चेंडूवर जास्त होता. चेंडू पडल्यानंतर दिशा जास्त उंची गाठतोय. पंचांचा हाईटचा वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 21 धावसंख्या. हा चेंडू देखील काय असेल मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू आलेला आहे. मॅचचा चेंडू आलेला आहे. 22 धावा जीत 11 वर्सेस जय धारावी मोरवा. अप्रतिम चेंडू. हबरेक चेंडू तर पडल्यानंतर थोडे चेंडू आतमध्ये जातोय. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता अर्जुन आडे यांचा. मतलब चेंडू आणि बॅटचा संपर्क ते होत नाही आहे. डॉट चेंडू होतं. मात्र डॉट चेंडूची गरज आहे. जय धारावी पुन्हा एकदा चांगला चेंडू. आतापर्यंत अर्जुन आडे यांच्या बॅटमधून भरपूर चेंडू मिस झालेले आहेत. आतापर्यंत 6 चेंडू डॉट त्यांनी घेतलेले आहेत. आज त्यांचा चेंडू नजरेमध्ये दोघांनी गणेश आणि अर्जुन 9 चेंडूमध्ये 6 चेंडू डॉट आलेले आहेत. मग त्याचा भर कोणी टाकलेला आहे तो वाईटने भर टाकलेला आहे. आणि नक्कीच आपल्या विरार वसई आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मुंबईत जे नाव प्रसिद्ध आहे पाटील रिसॉर्टचे मालक मयूर पाटील आलेले आहेत. त्यांचं सुस्वागतम 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 राई ग्रामस्थांच्या वतीने आजी माझे जेन्सफोनच्या वतीने आणि नक्कीच खास करून मावली चस्काल त्यांची हजेरी असते आणि मावली ग्रुपच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि नक्की चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने आणखी पहिला गडी बाद होतोय दिसते. ते चांगला झेल सुंदर झेल आणि एक चांगला गडी देखील बाद होतोय. चेतन मात्रे जी तेलुगू संघाचे पॅकर मालक संघ मालक एक नाट्य कलाकार आणि आमचे वर्गमित्र चेतन दत्तात्रय मात्रे.
बघत आहेत. मात्र आपल्याला सामना जिंकायचा आहे, फायनलला पोहोचायचं आहे. मात्र राई प्रीमियर लीग या संघाने गाजवली होती. इथे परतावं लागतं. ज्या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये 55 धावा नाबाद केल्या होत्या तो गणेश धेंडे 10 रनावरती बाद झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक षटकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाला, तुम्हाला एक चौकार देखील बघायला मिळाला. आणि तोच गणेश धेंडे अगदी स्वस्तामध्ये 10 रनावरती बाद होतोय. 55 धावा नाबाद आणि या 10 धावा 66 धावा झालेल्या आहेत, 65 धावा झालेल्या आहेत, सॉरी माफ करा. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू बघायचा, हा धाव घेण्याचे प्रयत्न होता मात्र यष्टीरक्षक चपळ आहेत. प्रशांत मात्रे उर्फ बंड्या जबरदस्त गोलंदाजी करतोय. मात्र पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर पंकज लगेच आपल्याला कमबॅक करतोय, जबरदस्त गोलंदाजी यश करतोय. मात्र यश बद्दल बोललं तर यूट्यूबवरती आपण सर्च केलं ना वाण्यावरती, हा खेळाडू फुल फॉर्म दिसतो आपल्याला. वाण्यामध्ये वाव पकडताना, चिवणी पकडताना, चिंबोरी पकडताना खेळाडू दिसतो यश. यूट्यूबवरती चॅनल सर्च केलं ना वाण्यावरची माणसं तर बघा लगेच तुम्हाला दिसेल. नक्कीच गोलंदाज कोण असेल, आधी असेल. मात्र आजचा दिवस नक्कीच आधीचा असेलच. काय गोलंदाजी, काय फलंदाजी, काय क्षेत्ररक्षण, काय जो मोहितचा झेल टिपला होता पंकज. त्याच्यानंतर जबरदस्त झेल टिपला पहिल्या चेंडूवरती, मोहितला बाद करण्याचं यश, सुंदर झेल घेतला होता. आधी आणि आधी राऊत यांच्या माध्यमातून, संपूर्ण ग्रुपच्या माध्यमातून येत्या 14 जुलै रोजी राई मुर्दा मोरवा राई प्रीमियर लीग माफ करा प्रीमियर लीग आहे आरकेच्या मैदानावरती. आणि धावसंख्या झालेली ती 23 धावा. गडी बाद 1 जीत 11 वर्सेस जय धारावी मोरवा हा सामना सुरू आहे. ही स्पर्धा मावली ग्रुप यांच्या माध्यमातून गेले 7 वर्ष सातत्याने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि 7 वर्ष सातत्याने केशरजी पाटील आणि पूर्ण कुटुंब त्यांच्या सोबत आहे. आणि खास करून एक नाव घेतो मी, सिकंदर चव्हाण, एक उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील एक चांगलं सहकार्य गेले 7 वर्षापासून वाईट सेसेरा पंचांमार्फत आलेलं आहे. जतीन पाटील 6वा सामना पंचगिरी करत असताना, सचिन पाटील 5वा सामना पंचगिरी करत असताना. धन्यवाद दोघांचंही. विशेष खास करून मी थँक्स बोलतो जतीन पाटीलांना, ते कारण माऊली ग्रुपचे सदस्य नसून ते पंचगिरी करत आहेत, चांगलं सहकार्य करत आहेत. आणि त्यांचं नाव एकविराला पिकनिक आहे, त्यांचं नाव त्यांनी नोंद केलेलं आहे. सुरेख सुंदर अप्रतिम फटका येतोय, मिळतील या 6 धावा षटकार. अर्जुन आडे, जय सेवालाल संघ कोण विसरणार तो. त्या संघामध्ये खेळत असताना बाबा डीजे 30 धावा. दिशा लाईन बरकटतोय प्रशांत मात्रे, चेंडू गॅदर करता आला नाहीये. अमित आहेत आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू 1+1. अमित चेंडू उचलेपर्यंत उशीर होतो, एक धाव कंप्लीट होताना दिसते. या 2 धावा आलेल्या आहेत, अतिरिक्त 2 धावा. मी एक 2 धावा तुम्हाला अडवाव्या लागतील. समोर संघ कोण आहे, जीत 11 वर्षाचा जय धारावी मुर्दा माफ करा मोरवा आहे. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. प्रभात, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, चेंडू जातोय दोन्ही पायाच्या मधून एस्टनवरती आणि मधली एसटी उद्ध्वस्त होताना दिसते. ते सुरेख अप्रतिम गोलंदाजी आधी राजेंद्र राऊत डीजे
गाणं निले फुले यांची आठवण करून दिली. संदीप चव्हाण उठो बालो बघायचं ते कोण काय ते विकेट सेक्रिफाय केली जाते असं म्हणता हरकत नाही आहे. संदीप चव्हाण विकेट सेक्रिफाईस केलं जातं. स्वतःला बाद करून घेणं आणि बाद होणं हे क्रिकेटच्या अलग अलग वाटचाल आहेत असं म्हटलं हरकत नाही. मात्र स्ट्राईकला कोण येतो आणि स्ट्राईकला कोणाला स्ट्राईक द्यायची हा क्रिकेटच्या माध्यमातून बरेच आपण बघतो सामने. विकेट सेक्रिफाईस केल्यानंतर समोर चांगल्या प्लेअरला आपण स्ट्राईक देतो आणि कधी कधी ते स्ट्राईक देखील कामाला येत नाही. तो फलंदाज बाद होतो किंवा चेंडू डॉट देखील घालवतो असे आपण बघितले आहेत. नक्कीच संदीप चव्हाण मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 3 षटकार मारले होते. मात्र त्यांना शून्यावरती बाद करण्याचा प्रयत्न सफलता प्राप्त झालेले आहेत. सुरेख अप्रतिम चेंडू मात्र नोचा इशारा येतोय काय ओ स्टेपिंगचा नोचा इशारा अगदी श्रीमानाच्या ओलांडलेले आहे गोलंदाजी करताना. मात्र आज आपल्या गावात लग्न देखील आहे. राहुल प्रकाश पाटील झालेलं आहे. मात्र आलेल्या सर्व पाहुण्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. नारंगी गावातून नवरीकडच्या सर्व पाहुण्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं आणि खास करून राहुल पाटील यांच्या नातेवाईकांचं सर्व पाहुण्यांचं देखील खूप खूप स्वागत आहे राही गावामध्ये. काल तिथे आम्ही रात्री हल्दीला होतो. सुरेख अप्रतिम चेंडू हाताळतोय आधी अर्जुन आडे. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू समोर चेंडू समोर येतोय. चेंडू थांबतोय त्यांचा वेग थांबतोय चिखलामध्ये. मात्र 2 धावा वाचू शकत नाहीये. मयूर पाटील काय सुंदर नाव आहे मयूर. आपण त्यांना प्रेमाने काय बोलतो आयवा. 30 वर्षापूर्वी आयवा डेक आला होता. त्याच्यानंतर हा आयवा जन्माला आला. सुरेख गोलंदाज सुरू आहे. सुरेख धावा देखील सुरू आहे. धाव संख्या झालेली ती 35 धावा. अप्रतिम फटका अर्जुन आडे यांच्या बॅटमधून लांबच लांब मिळतील या 6 धावा. वंडरफुल सक्सेसफुल आणि ब्युटिफुल षटकार. सुंदर मात्र फटका प्रमोशन नव्हता. फटका अगदी सेफ लँडिंग करतो. बघायचं हा फटका किती धावांचा आहे. मात्र या फटका 2 धावांचा आहे. आधी बघायचं ते कोण ते आणि ते अर्जुन आडे धावचित्रपणे बाद झालेले आहेत. आणि 2 धाव कंप्लीट झाले. 3री धाव घेताना धावचित्रपणे अर्जुन आडे हा बाद होताना दिसतोय. यायचा आहे जय चंडिका आणि हर्ष 11 या संघाने प्लीज टॉससाठी यायचं आहे. हर्ष 11 वर्सेस जय चंडिका या दोन्ही संघांनी प्लीज टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचं आहे. सामना 3-3 षटकांच्या सामन्यावर वेळेचं बंधन सर्वांना आहे. आणि सकाळपासून आतापर्यंत आयोजकांचे प्राजू पंडित 15 चेंडू ते 20 चेंडू हरवलेले आहेत. मात्र चेंडू जरी हरवले ना मात्र आमच्याकडे भरपूर चेंडू आहेत. चांगलं आयोजन आहे. चांगलं सुंदर ट्रॉफी आहेत. गेली 7 वर्षापासून सातत्याने या स्पर्धेचं आयोजन सुंदर रीतीने केलेलं आहे.
आणि हा जो माऊली ग्रुप आहे ना सातत्याने वाढत चाललेला आहे. त्यांची मित्र परिवार वाढत चाललेले आहेत. माऊली ग्रुपमध्ये सदस्य वाढत चाललेले आहेत. हे चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. प्लीज लगे उतरा G11. चला उतरा. सातवं वर्ष नक्कीच. आज 30 जून आहे. उद्या 1 जून आहे. 1 जून म्हटले सरकारी खात्यामध्ये 1 जुलै माफ करा 1 जुलै म्हटली तर सरकारी खात्यामध्ये इन्क्रिमेंट दिवस असतो. ह्या दिवशी सर्वांनी 1 तारखेला कामावर हजर राहत असतं. भले तो आजारी असू दे पण त्यांना जायला लागतं. उद्या मला जायला लागेलच. आता इन्क्रिमेंट कशी वाढेल. चौवेचाळीस धावा. प्लीज टॉससाठी विनंती करतो जय चंडिका वर्सेस हर्ष 11. जय चंडिकाचे कॅप्टन आलेले आहेत. नितेश गजानन पाटील आलेले आहेत. 18 चेंडू 44 धावा. जय धारावी वर्सेस G11. यस हे बॉल फेक बॉल फेक. रमेश पाटील जबरदस्त फुल फॉर्ममध्ये त्या RP राई प्रीमियर लीगमध्ये काय बॅटिंग केली होती, काय गोलंदाजी केली होती. आणि भूषण पाटील एक नाट्यकला फक्त नाट्यकलाकार आहे तो, बाकी काही नाही. क्रिकेट खेळत नाही तो. त्याने क्रिकेटला रामराम दिलेला. त्यांना पंचगिरीसाठी आम्ही बोलवतो. अठरा चेंडू 44 धावा. नक्कीच या 44 धावा करतील की रोखून ठेवतील. G13 वर्सेस जय धारावी मोरवा. या प्लीज हर्ष 11 कॅप्टन प्लीज या. चला वळूया आपण चालू सामन्याकडे. माऊली चषकाकडे. चषका बघतोय गेली 7 वर्ष सातत्याने या मैदानात राईच्या गावामध्ये बाळ सदानंद महाराज यांचं जन्मस्थान बाळ सदानंद क्रीडा संकुल. हे मैदान राईचं जबरदस्त आहे. प्रेक्षक देखील आमचा प्रतिसाद चांगला देतात आणि त्याच्या प्रेक्षकांना देखील खूप खूप स्वागत आहे. पहिला चेंडू जबरदस्त फटका. मिळतील 2 धावा. जयदेव माची आणि आदी राऊत. जयदेव माची जबरदस्त फटकेबाजी. पुन्हा एकदा सुंदर फटका. 2 चेंडू 4 धावा आणि दोन्ही चेंडू राजू पंडित हरवलेले आहेत. जमा झालेले बँकेत. सुंदर फटका. अप्रतिम फटका. हा फटका येतोय दमदार बहारदार षटकार. मिळतील 6 धावा. बघा चांगली सुरुवात केलेली आहे जय धारावी मोरवा संघाने. 10 धावा 3 चेंडू मध्ये. 44 धावांचा पाठलाग असताना 3 जबरदस्त फटकेबाजी. हे मग याचं कारण एकच आहे की एरवी ज्या रनअपनी गोलंदाजी केली जाते उन्हाळ्यामध्ये, आता त्याच्यामध्ये स्वतःमध्ये बदल करून गोलंदाजी करणं हे गोलंदाजाला जबरदस्त कठीण जात आहे. म्हणून प्रत्येक गोलंदाज इथे मार खातोय. कुणी सुटत नाही आहे त्याच्यातून. क्वचितच एखादा गोलंदाज ज्याला सवय 1-2-3 पावलात गोलंदाजी करण्याची तो गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. बाकीचे अर्जुन बाळूसारखे चांगले फटके खात आहेत. नक्कीच. मात्र क्रिकेटच्या माध्यमातून पावसाळी स्पर्धेमध्ये कुठला गोलंदाज चालेल कुठला चालणार नाही आता काय सांगू शकत. पुन्हा एकदा वाईट. मगाशी चांगली गोलंदाजी केली. अनुप समोर उभा आहे. जर्सी नंबर 10
अनुपाने 6 चेंडूमध्ये 4च धावा दिल्या होत्या. सुरेख गोलंदाजी केली होती अनुपाने. सुरेख चेंडू नक्कीच ह्या बॅक टू द बॉलर फटका खेळून काढला होता. मात्र स्वतःच्या फॉलानंतर चेंडू अडवतोय. नक्कीच ह्या चेंडूवरती धाव नाही आहे. धाव संख्या 17. सुरेख खेळी सुरू आहे. जयदेव पुलटा चेंडू. चुकीला माफी नाहीये. मात्र हा येतोय वंडरफुल सक्सेसफुल. मात्र हा नोचा इशारा दोन्ही पंचांमार्फत होतो. हा चेंडू येणारा फ्रीड असेल. मात्र आडे कधी कधी चांगली बॅटिंग करतो. दुसऱ्या फलंदाजाला गोलंदाजाला मारत असतो. मात्र आज आडेला मार बसतोय. जयदेव सुंदर फटका, सुंदर चेंडू देखील होता. एकच धाव मिळाला. नक्कीच होता. फॉलोथ्रोमध्ये जागा सोडतोय अर्जुन आडे. मिळतील फक्त आणि फक्त एकच धाव. धाव संख्या झालेली ती 25 धावा. हा देखील षटकार गेला असता. मात्र बॅटच्या खालच्या यातला चेंडू लागतोय आणि चेंडू डाऊन राहतोय. कार्पेट ड्राईव्ह खेळतोय. एक ओव्हर झाली का बघ. ओव्हर झाली. मात्र जर पंच गेले 6 सामने पंचगिरी करता सचिन आणि जतीन. आता ना सुट्टी आहे. दोन्ही मीरा भाईंदर महापालिकेमध्ये कर्मचारी आहेत. सचिन हा समोर जो उभा आहे तो आग लावतो आणि तो समोरचा आग विझवतो. दोन्ही फलंदाज चांगले आहेत. एक गोलंदाज एक फलंदाज आहे. अनूप येतोय. मात्र अनूपला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर देखील चांगला फलंदाज आहे. धाव संख्या 25. सुरेख अप्रतिम चेंडू. मागाच्या मागच्या सामन्यामध्ये अनुपाने 6 चेंडूमध्ये 4च धावा दिल्या होत्या. मात्र तसंच ते करायला लागेल. या 6 चेंडूमध्ये कमीत कमी धावा द्यायला लागतील. जय चेंडेकर संघ इथे आलेला आहे. हर्ष इलेवन कुठे गेले. नक्कीच बॅटचा एज लागतोय. मयूर पाटील चांगला झेल टिपतोय. पहिल्या ते गडी बाद होतोय. जयदेव माचे. नऊ चेंडू 23 धावा. जबरदस्त फलंदाजी जयदेव माची. दोन्ही चेंडू झालेले आहेत. एक पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू विकेट. 10 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावांची तर गरज आहे. नितेश पाटील. लो फुलटा चेंडू. बघायचा किती धावांचा फटका झेल आहे का. यस, मिळतील 2 धावा. असं वाटतं झेल होईल की काय. सुस्वागतम विवेक प्रकाश मात्रे, मंगेश पाटील या स्टेजवर. दोघं स्टेजवरती या. मिथुन चेतन या. उमेश वाघ, मिथुन चेतन, मंगेश, विवेक.
सुरेख चेंडू, सुरेख फटका, उंच 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 आणि चेंडू तो राजू पंडित यांच्या टेरेसवरती. डीजे धन्यवाद. पुष्पा 2 याचं गाणं आहे. त्या पिक्चरमध्ये बिट्टूने देखील काम केलेलं आहे. 33 धावा झालेल्या आहेत. नक्कीच हा सामना जो आहे आपण बघतोय हर्ष 11 वर्सेस जय चंडिका, मात्र भाऊजी वर्सेस मेहुणा असा सामना असेल. आणखीन एक षटकार नितेश बाहुबली, नितेश मलिंगा यांच्या बॅटमधून मेवणे 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 आणि मेवण्यांचे पाहुणे. कोण टॉस जिंकतोय? मात्र मेवणे टॉस जिंकले. हर्ष 11 आप संघ टॉस जिंकतोय आणि नक्कीच काल भारत संघ जिंकला, विश्वकप जिंकला आणि हितेश मात्रे आपलं टी शर्ट घालून फिरतोय. आणि नक्कीच काय दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झाला असेलच. सुरेख अप्रतिम आपण सामने बघायला भेटलेले आहेत. धाव संख्या झालेली आहेत एकूणच 40 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. गणेश मागच्या सामन्यामध्ये 55 धावा नाबाद त्या खेळाडूने केल्या होत्या. तो गणेश झेंडे येतोय. 6 चेंडू आणि एकच धाव मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. आधी राऊत कमबॅक कॉल बॅक करतो थांब म्हणून. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. आरके संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू कैलास पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. कैलास मोहन पाटील आरके संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. सुरेख अप्रतिम फटका आधी यांच्या बॅटमधून. आजचा दिवस कोणाचा म्हटलं तर मी आधीचं नक्कीच नाव घेईन. आधी राजेंद्र राऊत आणि त्याच्यानंतर चेतन रावचं नाव घेईन मी. अभिनंदन जय धारावी मोरवा तितकं तर कौतुक जी तेलुगू संघाचं देखील केलं पाहिजे. चेतन हार्ड लक चेतन मात्र. ओके ओके एन्जॉय एन्जॉय करा फक्त. टॉस झालेला आहे मेहुणे आणि भाऊजीमध्ये आणि मेहुणा टॉस जिंकलेला आहे. यश निर्णय काय घेतलेला आहे? फिल्डिंग घेतले लगेच उतरा. आणि नक्कीच चेतन मात्रे जरी तुम्ही सामना हारला मात्र तुम्ही आमची मनं जिंकली हे लक्षात ठेवा. ओके ओके